ठीक आहे. मधला पोर्शन समजून घ्या पहिले. त्यामध्ये हे जे गोल आहे या गोलला काय म्हणतात फुल्ली पल्सेटर. ठीक आहे. तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरतो. ठीक आहे. तो कपड्यांना घसतो, कपड्यांचा मळ काढण्यासाठी मदत करतो. त्यानंतर हा स्टीलचा आहे तो टफ आहे. त्यानंतर या ठिकाणी जे दिलेलं आहे ते आपलं हे दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कचरा वगैरे काय आला असेल तर तुम्ही याच्यात तुम्ही साफ करू शकता. त्याला पाण्यात साफ करून परत याला लावायचं. लावण्याची पद्धत अशी आहे, पहिले खाली त्याला हे करून घ्यायचं आणि वरतून फक्त दाबायचं त्याला. म्हणजे आपण सेल जसा लावतो तसं. हो, सेल जसा लावतो तशा पद्धतीने. ओके. तर या ठिकाणी एवढं दिलेलं आहे. आता ही जे आहे हे प्लास्टिकचं आपलं वरचा कवर आहे. याच्यावरती कपडे कधीच येऊन द्यायचे नाही. आपले जे काय असेल ते कोरडे कपडे याच्यात तुम्हाला टाकायचे. ठीक आहे. आता कोरडे कपडे म्हणजे कोणते असतील तुमचे, म्हणजे जे रोजचे धुण्याचे असतात ते. ठीक आहे. पहिले काय करायचं, पहिले चेक करायचे सगळे खिशातले कॉईन, सेफ्टी पिन हे ते सगळं काढून घ्यायचं. एक एक कपडा असा झटकून याच्यामध्ये एक एक कपडा टाकायचा, दाबायचा नाही. हलकासा फक्त असा करायचा फक्त साईडला वगैरे. आणि इथपर्यंत कपडे येतील, कोणती खालची रिंग जी दिसते ना इथपर्यंत जेवढे कपडे येतील बघा तेवढेच कपडे टाकायचे. त्याला लागणारं लिक्विड डिटर्जंट, याला लिक्विड डिटर्जंट वापरायचं. ठीक आहे. तर लिक्विड डिटर्जंट त्याला वरतून असं टाकायचं. ओके. तर लिक्विड डिटर्जंट आहे आपले पॅनासॉनिकचे, दाखवतो तुम्हाला ते. ठीक आहे. त्यानंतर याला लावायला विसरायचं नाही. कॅप डोअर लावून घ्यायचं. त्यानंतर ऑन बटन दाबायचं. ऑन बटन दाबलं तर ही तुमची आहे बेसिक. हा एक लाईट ऑन आणि हा इकडचे 3 लाईट ऑन. ठीक आहे. बेसिक मध्ये काय असतं, सोक म्हणजे काय असतं, सोक म्हणजे भिजून ठेवतो आपण, कपडे भिजून ठेवतो ना ते. जो लाईट ऑन असेल ती प्रक्रिया याच्यामध्ये दिसणार. ठीक आहे. बघा आता लाईट ऑन नाही म्हणून हे सोक होणार नाहीये. तर याला सोक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बटन दाबावे लागतील असे. आता हे काय झालं, सोक पण झाला आणि त्यानंतर हे तिन्ही पण होणार आहे. सोक म्हणजे काय, भिजून ठेवणे. वॉश म्हणजे धुणं. रिन्स म्हणजे खंगळणं. आणि स्पिन म्हणजे पिळून काढणं. साधारणतः बघा आपण बेसिक प्रोसेस हीच असते. आपण कपडा धुतो, पाण्यातून खंगळून काढतो, त्यानंतर पिळतो. याच प्रोसेस 3 आहेत, एक मशीन करणार आहे. त्यामध्ये ॲडिशन काय दिलं आहे, सोक म्हणजे काय, भिजवून ठेवणे. ठीक आहे. आता यामध्ये टाइम ऍडजस्ट होतो का आपण तो ऑटोमॅटिक टाइम घेत चालतो. तो तुम्ही तुमचे जे कपडे किती आहेत त्यावर डिपेंड आहे. तुमच्या पाण्याचा स्पीड किती आहे त्यावर डिपेंड आहे सगळं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे ना इथपर्यंत दिलंय तुम्ही. आता याच्यानंतर आहे वॉटर लेवल जे आहे ते तुम्ही डिसाईड करणार नाही. त्या ठिकाणी जे तुम्ही कपडे टाकले आहे त्या कपड्यांच्या वजनानुसार ठरवणार त्याला पाणी किती लागणार. त्यामुळे म्हणून त्याला म्हटलं जातं फुल्ली ऑटोमॅटिक. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणचे बघा सर्वात इम्पॉर्टंट हा पोर्शन आहे आपला. ठीक आहे. प्रोग्राम्स. हे प्रोग्राम्स कसे केले जातात बघा. जेव्हा लाईट कंटिन्यू ऑन असतो म्हणजे या साईडचे प्रोग्राम्स बघा कंटिन्यू ऑन आहे म्हणजे कोणता प्रोग्राम, नॉर्मल. आणि जर समजा ही अशा पद्धतीने जर फ्लॅश करत असती तर मग कोणता प्रोग्राम, जीन्स. म्हणजे इकडे जे आहे ते फ्लॅश करणार आहे आणि इकडे जे आहे ते कंटिन्यू ऑन. आता बघा नॉर्मल प्रोग्राम मध्ये तुम्ही नॉर्मल कपडे आपले जे असतात रोजचे, ठीक आहे, 2 शर्ट 2 पॅन्ट 2 साडी छोटे मोठे कपडे, ठीक आहे, हे सगळे तुम्ही टाकू शकतात. आता या नॉर्मल साठी कमीत कमी तो काहीतरी एखादा 1.5 तास घेतो. 1 ते 1.5 तास घेतो हा. ठीक आहे. असं समजून घ्यायचं 1-1.5 तासातच हा कम्प्लीट करतो. त्यानंतर प्रोग्राम चेंज करताना हा आहे. आता प्रोग्राम चेंज झालाय काय, जीन्स. कारण फ्लॅश करतोय. तुमच्या 2-3 जीन्स असतील माझ्यासारख्या अशा 4-5 जीन्स असतील, टाकून दिल्या, डिटर्जंट टाकलं, लिक्विड हे लावून टाकलं, हा प्रोग्राम लावून द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रोग्राम आहे तो म्हणजे कोणता, क्विक किती 15 पॉइंट काय 15 मशीन का बता रहे वो उधर 15 मिनिटाचा. ठीक आहे. 15 मिनिटामध्ये हा काय सेम नॉर्मल असतो. नॉर्मल 1-1.5 तास घेतो पण हा काय करणार 15 मिनिटात कम्प्लीट करणार. सेम प्रोसेस. ठीक आहे. यामध्ये जो प्रोसेस चालू असेल त्याचा LED हा ऑन ऑफ करणार. ठीक आहे. आता बघा त्यानंतरचा प्रोग्राम आहे तो म्हणजे कोणता, डेलिकेट म्हणजे सॉफ्ट कपडे येतात. फॉर एक्झाम्पल वुलन टाईप कपडे, सॉक्स, स्वेटर, चुनरी, ओढणी, नेट साडी, सिल्क साडी, टिकल्यांची साडी, ठीक आहे, काठपदराच्या साड्या, टिकल्यांची साडी, ठीक आहे, या सगळ्या खराब नाही होत काहीच म्हणून डेलिकेट म्हटलं त्याला. ठीक आहे. तर तुमचे काय होणार नाही तसं.
मग हा डेलिकेटचा प्रोग्राम आहे, त्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता. टिकली वर्क असते, हाताने वर्क केलेले असतात साड्या, बरोबर. ठीक आहे, त्यासारख्या साड्या आपण आता इथं एवढे दिवस आपण बाहेर देत होतो, ते काही नाही, याच्यातच धुत होते ते, ठीक आहे. ओके. त्यानंतरचा प्रोग्राम जो आहे तो म्हणजे हेवी. आता हेवी म्हणजे काय आहे? हेवी म्हणजे चादर, गोधडी. ब्लँकेट, गोधडी नाही, गोधडी धुत नाही याच्यामध्ये, ठीक आहे. चादर, ब्लँकेट, बेडशीट, ठीक आहे, टॉवेल, पडदे पण जेव्हा टांगताना त्याचे रिंग्स काढून घ्यायच्या, तेव्हा पडदे टाकायचे, ठीक आणि आहे. कपड्यांना चैन वगैरे असते त्याला काही प्रॉब्लेम नाही. चेन तर स्टिक केलेली असते ना. आता जसं आपला शर्ट असतं, शर्टाचा बटन आहे ते स्टिक केलेलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतरचा प्रोग्राम कोणता आहे? इकोमध्ये काय होईल की पॉवर सेव्हिंग वगैरे आहे. सेम नॉर्मल प्रोग्राम असतो. नॉर्मल प्रोग्राममध्ये आपण जे कपडे टाकतो तोच प्रोग्राम, पण हा 1 ते 1.5 तास चालतो. तर हा काय करतो, थोडा सायकल कमी करतो, फास्ट पॉवर सेव्हिंग जी आहे ती करतो थोडीशी, ओके. ठीक आहे. त्याला म्हणतात इको. त्यानंतर आहे काय, टफ क्लीन. टफ क्लीन म्हणजे काय? टफ क्लीन म्हणजे बघा, आपला जो टप असतो घरातला, आपण जो म्हणजे जर वेळेस धुवून काढतो, त्या टफला पण काहीतरी रिंग तयार होतात बघा, अशा खराब होतं, चिकट व्हायला लागतं. तसंच याला पण होईल ना काही दिवसांनी. याचा जो टप आहे हा, मग याला क्लीन करण्यासाठी डिस्केलिंग नावाची पावडर असते. कोणती? डिस्केलिंग. दाखवतो तुम्हाला ती पावडर. ती पावडर तुम्हाला 1-2 महिन्याने ती टाकून तुम्हाला हा प्रोग्राम करायचा आहे. समजून घ्यायचं, 1 तारखेला घेतला ना आपण, पुढच्या 1 तारखेला ती पावडर टाकायची आणि कम्प्लीट करायचा तो प्रोग्राम, ठीक आहे. दाखवतो मी तुम्हाला ती. त्यानंतर आहे एअर ड्राय. एअर ड्रायमध्ये फक्त क्लीन केला जातो, म्हणजे तुमचा जो आहे ना तो स्पिन केला जातो. म्हणजे जो कपडा टाकलाय तो फक्त त्याला जोरात फिरवत राहणार तो, ठीक आहे. म्हणजे कपडे वाळवण्यासाठी तुमचे बाहेरून धुतलेले असतील, तुम्हाला फक्त पिळून काढायचे असतील तर याच्यात टाकू शकतात तुम्ही, ओके. मग हा प्रोग्राम कोणता? एअर ड्राय, ठीक आहे. लक्षात राहील हो. हा, तसं आहे त्याच्यामध्ये तुमचं आता, ठीक आहे. झाला, आता हे आपला झाला सगळा प्रोग्राम्स. आता आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिकली कसं करायचं ते. कपडे घेतले, ह्याच्यात टाकले इथपर्यंत, त्याला लागणारं डिटर्जंट आपण टाकलं, ठीक आहे. माझ्याकडे आहे डिटर्जंट, दाखवतो ते डिटर्जंट जे आहे त्याचा परत कपड्याने पुसून काढायची ती कॅप पूर्णपणे, कारण एवढा वेळा जरी ते म्हटलं तर खूप मोठे डिटर्जंट असतं ते, ठीक आहे. पुसून काढायचं. त्यानंतर हे डोअर लावून घ्यायचं. तुमची पोझिशन या पद्धतीची असणार. नळ चालू ठेवायचा, इथं नळ असतो तो चालू ठेवायचा, इथं पाणी येऊन थांबणार, तुम्ही ऑन करणार, ठीक आहे. ऑन केल्यावर तुमचे कपडे कोणत्या पद्धतीचे आहेत त्यानुसार प्रोग्राम सेट करायचा. नाहीच तर तुमचे, मला माहिती नॉर्मलच असतील, आपले मिक्स कपडे असतात त्यामुळे नॉर्मलवरच असतो ऑलरेडी, ठीक आहे. काहीच नाही, ऑन बटन दाबायचं, ही पोझिशन बघायची, हे लाईट ऑन आहे, 3 लाईट ऑन आहे, स्टार्ट बटन दाबायचं, सगळं निघून जायचं. बाकीचं तो बघून घेईल, कारण तुम्ही त्याला प्रोग्राम दिलाय, भाऊ माझे हे 3 करून दे नॉर्मलमध्ये. तो नॉर्मल या कंडिशनमध्ये वॉश करेल. वॉश करताना काय करेल, तो स्टार्टिंगला ते कपड्यांना तो कोरडेच असताना थोडे हलवेल. म्हणजे काय करतो, तो वजन घेत असतो, असं ठरवतो, अरे याचं एवढं वजन आहे, मला एवढं पाणी लागणार. त्यानुसार तो प्रोग्राममध्ये फिक्स करतो, मला एवढं पाणी लागणार. मग तो काय करतो, पाणी घ्यायला चालू करतो, मध्ये पाणी चालू करतो. मग त्या डिटर्जंट आणि पाण्यामध्ये तो काय करतो, वॉश करत असतो तो, ठीक आहे. वॉश केलं का तेव्हा तो हा LED ऑन ऑफ करत असतो, जेव्हा क्रिया जी चालू असेल ती, ठीक आहे. त्यानंतरून तो हा ऑफ होतो. मग रिन्सची क्रिया चालू होते. रिन्समध्ये काय करतो, परत पाणी घेतो, पाणी घेऊन परत तो काय करतो, खंगळून काढतो, परत पाणी सोडून देतो. मग हे दोन्ही पण ऑफ होतात. तिसरा स्पिन म्हणजे काय, पिळून काढणे, ठीक आहे. तर पिळून काढण्याची क्रियामध्ये तो हळूहळू मग असा जोरात फिरवायला चालू करतो. म्हणजे काय, पिळण्याची क्रिया. आणि ते पाणी जे असतं ते याच्या वाटे तो बाहेर काढत असतो. कंटिन्यू खाली सोडून द्यायलेले पाहिजे. आणि याला काय करायचं, हाईट द्यायची, म्हणजे पाणी हे स्लोपच्या याने ते ऑटोमॅटिक पहिली निघून जाईल, ठीक आहे. या पद्धतीने करायचं तुम्हाला. आणि सगळं झाल्यानंतर तो बजर वाजतो, टिंग टिंग टिंग, समजून घ्यायचं याचं काम झालं. यायचं कपडे घ्यायचे, झटकून दोरीवर टाकायचे, कारण याच्यामध्ये खूप असे जखडून येतात असे, ठीक आहे. मग त्याला झटकायचे आणि मग दोरीवर टाकायचे. दोरीवर पण 1 तासात खूप झाले, 1 तासात लगेच सुकून जातात. मग ते हे बंद करूनच मग बंद करून द्यायचं, मग काढायचं. पाण्याचं बंद केलं तर चालतंय, नाही केलं तरी चालेल, ठीक. हे बंद केल्यानंतरच काढायचे, कारण की करंट लागतं ना.
काढलं नाही काढलं तुमचं प्रॉपर जर याची फिटिंग असेल आपली आर्थिंग तर तुम्हाला करंट वगैरे नाही लागणार. आणि स्पॅन झाला आपण एअर ड्राय करू शकतो ते सुकवण्यासाठी. एअर ड्राय म्हणजे काय आहे की याच्या हे प्रोग्राम जे आहेत ना सगळ्यांमध्ये हे होणारच, स्पिन हे तिन्ही होणारच. जर तुम्हाला स्पेशली काय करायचं असेल, स्पेशली मला फक्त स्पिन करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही हा इथपर्यंत नेऊ शकता. ते कोरडे फक्त करायचे. स्पेशली तुम्ही बाहेर भिजून टाकलेले आहेत, धुतलेले आहेत, ते तुम्हाला फक्त पिळायचे. पिळायला जास्त मेहनत लागते ना, ती मेहनत नको म्हणून आपण याच्यात टाकायचे आणि ते करून घ्यायचे एअर ड्राय. ठीक आहे. अजून काय डाऊट? नाही. ते आता वापरून बघल तसं काय